नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री आयएसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. UPSCची मुख्य परीक्षा चालू झालेली आहे आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहीतच आहे की जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कसा आहे की पहिल्या दिवशी निबंधाचा पेपर असतो आणि त्यानंतर मग 2 GSचे पेपर, नंतर लँग्वेज आणि नंतर ऑप्शनल, असं एकंदरीत UPSCचा जो आहे तो शेड्यूल असतो त्या ठिकाणी. तर यातला पहिला पेपर आज झालेला आहे आणि त्या पहिल्या पेपरच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण इथं आता जमलेलो आहोत. तर बघूयात नेमकं निबंधाच्या पेपरमध्ये काय बदल झालेले आहेत का, निबंधाच्या पेपरमध्ये काही पॅटर्न चेंज झालेला आहेत का, किंवा निबंधाचे जे विषय विचारले जात आहेत त्या विषयांच्या अनुषंगानं डेप्थ कशी आहे, त्याच्यात नेमका आवाका काय आहे आणि एकंदरीत जे 8 टॉपिक आलेले आहेत त्या 8 टॉपिकमध्ये काय UPSCला अपेक्षित असेल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. UPSCच्या निबंधाच्या पेपरचं वैशिष्ट्य हे असं झालेलं आहे की 2018 पासून एक साधारणतः UPSCचा जो पॅटर्न आहे पॅटर्न त्या ठिकाणी बदललेला आहे. पॅटर्न बदलला आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, तर पॅटर्न बदललेला आहे म्हणजेच तत्वज्ञानात्मक जे निबंध आहेत या संदर्भात वाढलेले आहे. तत्वज्ञानात्मक निबंध वाढलेले आहेत म्हणजे काय झालंय, तर फिलॉसॉफिकल ज्या कोड्स आहेत त्या कोड्स दोन्ही सेक्शनमध्ये सुरुवातीला काय व्हायचं आहे, तर सुरुवातीला UPSC काय करायची की एक जो सेक्शन आहे जनरली तो A सेक्शन असायचा आणि त्या A सेक्शनमध्ये तत्वज्ञानात्मक निबंध, वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सच्या कोट, वेगवेगळ्या महापुरुषांच्या कोट्स त्या ठिकाणी त्यांचे वाक्य त्या ठिकाणी टाकले जायचे आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्यावर निबंध लिहावा असं त्यांना अपेक्षित होतं. एक 18 पर्यंत हाच पॅटर्न फॉलो होता आणि सेकंड जो सेक्शन असायचा B सेक्शन आहे हा समसामयिक घटना ज्या आहेत किंवा चालू घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडीच्या अनुषंगानं काही बर्निंग टॉपिक्स जे आहेत त्या टॉपिकच्या अनुषंगानं त्या ठिकाणी तो निबंध यायचा, जेणेकरून तुम्हाला एका ह्याच्यामध्ये तात्विक चर्चा करणं अपेक्षित होतं. दुसरा जो सेक्शन आहे त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला विषयाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित होतं, जे सामाजिक विषय असतील आणि मग त्याचे ते काही वेगवेगळे आयाम आकृतीबद्ध आपण त्या ठिकाणी फॉलो करायचो. परंतु 2018च्या नंतर काय झालं आहे, तर 2018च्या नंतर जनरली 2018च्या नंतर तत्वज्ञानात्मक निबंध हे विचारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि वेगवेगळ्या पातळीवरती जे काही टफनेस आहे ती वाढत चालली. आता ही टफनेस का वाढत चालली, कारण तत्वज्ञानात्मक निबंध हे काय असतं की कधी कधी एखाद्या कवितेतलं एखादं वाक्य असतं किंवा एखाद्या वेळेस काय असतं की एखाद्या पुस्तकाचं टायटल असतं. अशा प्रकारचं ज्यावेळेस एखादं वाक्य येतं त्यावेळेस आपलं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे एक्झामिनर विचारतो का आहे, त्याला अपेक्षित का आहे आणि आपण त्याला कसं जस्टिफाय करतो आहोत, हे सगळ्यात मेन आहे की निबंध डिकोड करणं त्या ठिकाणी जड जायला लागलेलं आहे तत्वज्ञानात्मक निबंध असल्या कारणाने. मग निबंध डिकोड करणं जर जड जात असेल तर ह्याची पुढचे स्टेप काय आहे, तर तुमचं जर डिकोड करताच आलं नाही तर तुम्हाला ते निवडतं, म्हणजे 4 पैकी पहिले तुम्हाला जनरली ही आयडिया आहे की समजा जनरली ज्यांना आयडिया नसेल त्यांच्याकरता सांगून ठेवतो की एसेचा जो पेपर आहे हा 2 सेक्शनमध्ये असतो, A सेक्शन, B सेक्शन. A सेक्शनमध्ये 4 टॉपिक असतात, B सेक्शनमध्ये 4 टॉपिक असतात. या दोन्हीपैकी एक निबंध लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, म्हणजे एक निबंध लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्या दोन्हींना त्या ठिकाणी 125 असे प्रत्येकी गुण असतात आणि त्यानुसार तुमचं ते इव्हॅल्युएशन होतं. 250 मार्काचा पेपर आहे, 2 तुम्हाला निबंध त्या ठिकाणी लिहायचे आहे. एक 1200च्या आसपास शब्दांची एक लिमिट आहे की 1200 शब्द तुम्हाला एखाद्या विषयावरती त्या ठिकाणी द्यायच्या, ±10%चा तुम्ही जो काही स्टँडर्ड आहे तो तुम्ही फॉलो करू शकता. मग आता समजा कमीत कमी 1100च्या आसपास तुम्हाला एक शब्द लिहायचे आहेत आणि त्याकरता तुम्हाला एखादी फिलॉसॉफिकल कोड दिलेले आहे, एखादं वाक्य दिलेलं आहे, एखादं विधान दिलेलं आहे आणि तुम्हाला आता ते डिकोड करायचं आणि तुमच्याकडे कंटेंट कमी पडतोय. हा मेजर प्रॉब्लेम फिलॉसॉफिकल एसेजच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. मग फिलॉसॉफिकल एसेज नेमकं त्या दृष्टीनं लिहिणं कठीण आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर विषयामध्ये म्हणजे एका 3 तासाच्या तुमच्या पेपरमध्ये जर 2 फिलॉसॉफिकल एसे लिहायचे असेल तर अर्थातच त्याचं एक बर्डन तुम्हाला असतं आणि त्यामुळं एसेचे जे मार्क्स आहेत ते म्हणजे तुम्हाला त्याचं जे काही स्लोप्स आहेत, ज्याचे काही पॅटर्न आहे तो पॅटर्न कंटिन्युअसली चेंज होताना दिसतो आहे, खूप कमी मार्क्स येताना दिसत आहेत. हे का होतंय, तर कारण इंटरप्रिटेशन चुकतं आहे किंवा सब्जेक्ट सिलेक्शन चुकतं आहे. काही एसेत काय होतं की तुम्हाला टॉपिक खूप असं वाटतं की अरे आता आपण ह्याच्यावर खूपच काय लिहू शकतो,
परंतु ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली लिहायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आणि तुम्हाला त्यामध्ये लक्षात येत नाही की आता ह्याच्यात पुढं कसं लिहायचं, ह्या इतक्या शब्दांवर आहे, याच्या पुढं म्हणजे एखाद्या टॉपिकवर तुम्ही 300-400 शब्द लिहिल्याच्या नंतर तुम्हाला असं जाणवतं की आपण इथं गेलं तरी फसलो आहोत, परंतु तुम्हाला आता तो स्पेस परत मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला तोच एसे पूर्ण कंटिन्यू करावा लागतो आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या पेपरच्या गुणांमध्ये त्या ठिकाणी दिसतो. तर आज जो एसेचा पेपर झालेला आहे यात काही मेजर असे पॅटर्नच्या लेवलला काही एक चेंजेस झालेले त्या ठिकाणी नाही आहे. हा काही मायन्यूट डिटेल्स आहेत किंवा विषय विचारण्याची पद्धत थोडीशी चेंज झालेली आहे, त्यावर आपण चर्चा करणारच आहोत. परंतु जनरली जे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे 2च एसे लिहायचे आहे, 3 तासाचा वेळ आहे, 250 गुण आहे, 125 प्रत्येकी. हे जनरली जे पॅटर्न आहेत ते पॅटर्न सेम आहे, फक्त पद्धत काय आहे किंवा त्याच्यामध्ये तुलनात्मकता हा जो अंग आहे तो कसा आलेला आहे त्याबद्दल आपण विषयानुसार म्हणजे प्रत्येक विषयाच्या नुसार आपण ती चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. हे जे लेक्चर असणार आहे यामध्ये आपण 8च्या 8 टॉपिकवर जनरली UPSCला काय अपेक्षित असणार आहे, ह्या एसेला आपण कुठं घेऊन जाऊ शकतो आणि याचा अर्थ कसा इंटरप्रेट त्या ठिकाणी करू शकतो या संदर्भात चर्चा करणार आहोत. विस्तृत प्रत्येक एसेच्या संदर्भात आपण नंतर बघूयात त्याच्यावर काहीतरी करता येईल का. सुरुवातीला आपण नेमके 8 एसे काय आले होते त्याला मराठीत तुम्ही त्याचा अर्थ कसा घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही नेमकी एक जनरली लाईन काय असेल, त्याची एक फ्रेमवर्क काय असेल त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा या ठिकाणी या लेक्चरमध्ये करणार आहोत. पहिला सेक्शन जो आहे त्या पहिल्या सेक्शनमधला पहिलाच जो टॉपिक आहे, विशेषतः एक जनरल ऑब्झर्वेशन सांगून देतो की सेक्शन ए आणि सेक्शन बी दोन्हीमध्ये फिलॉसॉफिकल पद्धतीनं तुम्हाला एसे लिहिणं गरजेचे आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला ते गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे टफनेस लेवल जो आहे तो जो पूर्वीचा आहे त्याच प्रकारचा आहे, त्याच स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे. पहिला जो एसे आहे, थिंकिंग इज लाईक अ गेम. थिंकिंग म्हणजे काय तर विचार करणं जे आहे ते एका खेळाप्रमाणे. UPSC काय म्हणते किंवा हे विधान काय म्हणतं आहे की थिंकिंग इज लाईक अ गेम, म्हणजे विचार करणं हे एका खेळासारखं आहे. इट डज नॉट बिगिन अनलेस, म्हणजे हे तोपर्यंत चालू होऊ शकत नाही जोपर्यंत समोर कोणती विरोधी टीम त्या ठिकाणी असणार नाही. की टर्म्स काय आहे की विचार करणं काय आहे, विचार करणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर हा खेळ आहे. खेळ म्हणजे तुम्ही एक प्रक्रिया म्हणू शकता त्याला किंवा खेळ म्हणू शकता, जो तुम्हाला अर्थ या कॉन्टेक्स्टमध्ये मिळत. विचार करणे ही एक प्रक्रिया आहे, तुम्ही तिला खेळाच्या स्वरूपामध्ये बघा. आता हा खेळ जो शब्द आहे गेम आहे याचा ह्याला जो कनेक्टिंग वर्ड आहे तर तो काय आहे, तर तो त्या ठिकाणी तुम्हाला तो अपोजिशन टीमच्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेला आहे. म्हणजे खेळामध्ये काय असतं तर खेळामध्ये 2 संघ असतात आणि खेळ खेळताना तुम्हाला एकमेकाच्या विरोधात खेळायचं असतं. म्हणजे तो इंडिव्हिज्युअल गेम असो किंवा टीम वाईज गेम असो, तर ह्याच्यामध्ये काय आता प्रतिस्पर्धी असते. आता ह्या टॉपिकनुसार ह्या विधानामध्ये तुम्हाला विचार करण्याचा हा एक खेळ आहे. तो खेळ तुमच्या विरोधीत काही एक टीम नसेल त्याशिवाय तो चालू होणार नाही, अशा प्रकारचं हे विधान आहे. म्हणजे काय आहे तर तुमच्या समोर काही समस्या नसतील. आता तुम्ही इथं डिकोड करा, पूर्ण टॉपिक हा जो आहे तो डिकोड करण्याचा प्रयत्न करा. विचार करणं, खेळ, सुरुवात करणं, विचार करायला सुरुवात करणं आणि विचार करायला सुरुवात करण्याकरिता समोर काहीतरी असणं गरजेचं आहे. समोर काहीतरी असणं गरजेचं आहे म्हणजे काय तर तुमच्या समोर काहीतरी चॅलेंज असलं पाहिजे, तुमच्या समोर काहीतरी आव्हान असलं पाहिजे. तुम्ही विचार कधी करता, तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार कधी करता, ज्यावेळेस तुमच्यावर काही संकट आलं तर ह्या संकटातनं मार्ग कसा काढायचा आहे याच्याकरता तुमचा विचार असतो. त्यानंतर तुमच्या समोर किंवा देश म्हणून आपल्यासमोर काही आव्हान निर्माण झालं तर त्याच्यावर विचार केला जातो. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या संदर्भात तुम्ही आता थिंकिंगच्या पातळीवर जर गेलं तर थिंक टँक ही एक जी कन्सेप्ट आहे, तर या थिंक टँक कन्सेप्टमध्ये काय होतं तर इथं वेगवेगळ्या समस्यांवर विचार केले जातात. म्हणजे तुम्ही विचार असं शून्यातून विचार करणार आहात का असं नाही, तर तुम्हाला विचार करण्याकरिता तुमच्यासमोर काहीतरी आव्हानं असायला हवेत आणि त्या आव्हानाच्याच दृष्टीनं त्यालाच त्यांनी अपोजिशन टीम म्हटलेलं आहे. मग ह्या दृष्टीनं तुम्ही काय करू शकता की मग वेगवेगळे हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट काढू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे विचार का झाले, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनं काय झाले, त्याच्यासमोरचे काय आव्हानं होते. मेकॅनिकल म्हणजे ज्या प्रकारची उत्क्रांती होत गेली त्या उत्क्रांतीमध्ये प्रत्येक टप्प्यावर काही प्रश्न आल्याच्या नंतर त्याच्यावर काहीतरी विचार झाला आणि ते एक सोल्युशन निघालेलं आहे.
म्हणजे तुम्हाला इथं काय करता येईल, इथं वेगवेगळे आता फिलॉसॉफिकल एसेच्या बाबतीत इन जनरलच असं म्हटलं जातं किंवा असं केल्याशिवाय तुम्हाला ते मार्क्स मिळणार नाही की ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या कॉन्टॅक्स्टमध्ये वेगवेगळे उदाहरणं त्या ठिकाणी टाकावे लागतात आणि ह्या उदाहरणाच्या आधारावरती मग काय होतं की तुमचा एसे हा बिल्ड होत जातो. मग त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर्समधले वेगवेगळ्या जनरल्सचे वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियाचे जे उदाहरण आहेत ते त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. मग तुम्ही ह्याच्यात काय काय करू शकता, तर नेमके वेगवेगळे विचार कधी आले, ते विचार कसे आलेत आणि वेगवेगळ्या विचारांच्या पाठीमागं किंवा त्या विचार उद्युक्त होणं, एखाद्या व्यक्तीने एखादा विचार करणं, त्या विचाराच्या मागं काय नेमकं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी डिकोड करणं गरजेचं आहे. आता कम्पॅरेटिव्हली तर तुम्ही बघितलं तर ह्याच जो घटक आहे ह्या घटकामधले उरलेले जे टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या दृष्टीनं हा थोडासा कॉम्प्लिकेटेड त्या ठिकाणी वाटतोय. याच्यावर जास्त तुम्हाला चिंतन करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तो उत्तर पूर्ण डिकोड करणं आणि त्यात ते 1200 शब्द त्या ठिकाणी लिहिणं हे खूप चॅलेंजिंग त्या ठिकाणी वाटू शकतं. परंतु एकंदरीत विचार विश्व, त्याच्यानंतर खेळ कशाला म्हणतात किंवा कोणती प्रक्रिया घडायची असेल तर काय, आणि अपोजिशन टीम म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्टेट्स लिहू शकता, चॅलेंजेस आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्न आहेत, वेगवेगळे कोडे निर्माण होत आहेत. जन्माच्या संदर्भातलं कोड असेल, तुमचं धर्मचिंतन कसं उभं राहिलेलं आहे, मृत्यू पश्चात माणसाचं जीवन काय असू शकतं, मृत्यू म्हणजे काय आहे, हे काय झालं तर हे समोरचे चॅलेंजेस आहेत, हे प्रश्न आहेत, त्याच्या समोर काहीतरी उभा राहिलं आहे आणि त्याच्यानंतरचा तो शोध तिथं सुरू झालेला आहे, त्यानंतरची ती विचार प्रक्रिया त्यावर सुरू झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण एसे त्या ठिकाणी लिहिता येईल. थोडंसं 250 शब्दांमध्ये ह्याचं पूर्ण उत्तर लिहिणं थोडंसं टफ आहे, खूप जास्त त्यामध्ये विचार करायला वेळ लागू शकतो. यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. पाऊल ओब्रेन म्हणून आहेत, त्यांची ही कोट आहे. हे अमेरिकन ॲक्टर, ऑस्ट्रेलियन ॲक्टर आहेत, त्यांची ही कोट आहे आणि ह्या कोटमध्ये तुम्हाला आता 3 गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहेत. विजनरी डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तिचा नेमका काय परिणाम असतो, डिसिजन मेकिंग आणि विजनरी डिसिजन मेकिंग याच्यात काही फरक आहे का, याच्यावर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इंटरसेक्शन सांगितलेलं आहे, 2 गोष्टींचा मिलाप सांगितलेला आहे आणि त्या 2 गोष्टी कोणत्या सांगितल्या तर इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञान, अंतःप्रेरणा, अंतःप्रज्ञा हे जे आहे ते इंट्युशन आहे आणि लॉजिक म्हणजे तर्क आहे. म्हणजे तुम्ही एखादा निर्णय घेत आहात तर हा निर्णय तुम्ही कसा घेता, हा निर्णय घेण्याची प्रक्रिया काय आहे, निर्णय निर्धारणाच्या संदर्भात म्हणजे डिसिजन मेकिंगच्या संदर्भामध्ये त्यातल्या त्या विजनरी म्हणजे लॉंग लास्टिंग, विजनरी म्हणजे काय, दूरदर्शी परिणाम करणारं म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीत आता तुम्ही नेशन बिल्डिंग घ्या, नेशन बिल्डिंग घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की नेशन बिल्डिंग करताचे म्हणजे समजा आपल्या फ्रीडम फायटरचं जे दूरदर्शी विजन होतं ते विजन कसं होतं तर एक सायंटिफिक सोशलिझम सुरुवातीला नेहरूंनी त्या ठिकाणी अंमलात आणलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्यामागचं इंट्युशन काय आहे, त्यामागचे इंट्युशन असं आहे की भारत या देशाची जी संकल्पना आहे म्हणजे त्यांच्या नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये आपल्याला ती संकल्पना दिसते. तर त्यांनी भारताच्या संदर्भातलं त्यांचं जे अंतर्ज्ञान आहे प्लस त्याच्यासोबत आता ह्यातनं बऱ्यापैकी एक गरीब असा देश आहे ज्याच्यामधनं बऱ्यापैकी आपल्याला जर प्रोग्रेस करायचा असेल तर तो प्रोग्रेस कसा करू शकतो आपण, तर त्या प्रोग्रेसच्या सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी काय गरजेचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत घ्यायची गरज आहे आणि त्यातनं मग जे काही इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आलेलं आहे त्यांच्या त्या संकल्पनेच्या संदर्भातले जे काही स्ट्रक्चर आलेलं आहे आणि त्यातनं जे काही विकास साध्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर हे काय झालं तर ही एक विजनरी डिसिजन मेकिंग आहे. याच्यामध्ये त्या नेत्याच्या स्वतःचं अंतर्ज्ञान काय आहे, त्याच्यानंतर त्यांना त्याच्या संदर्भात काय तर्क लावलेला आहे. गांधी भारतात आल्याच्या नंतर गांधींनी जो मास मुवमेंटकडे नेणारं जी काय फ्रीडम मुवमेंट आहे ती सुरू केली. त्याच्या मागचे अंतर्ज्ञान काय असणार आहे की कलेक्टिव्ह प्रेशरचं एक अंतर्ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि त्यासोबत तर्क काय आहे तर सर्वांना ही गोष्ट स्वतःची वाटली पाहिजे आणि त्याकरता त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे, त्याकरता त्यांनी ग्राउंडवर आलं पाहिजे. मग त्यातनं वेगवेगळ्या मुवमेंट्स होतात. म्हणजे तुम्ही कोणतंही डिसिजन मेकिंग करता आहात, कोणताही निर्णय घेत आहात तर तो निर्णय घेताना तुमच्याकडे असलेलं ज्ञान संचित त्या ज्ञानालाच फक्त ज्ञानातनं घेतलेलं चालेल का, म्हणजे ते एकांगी होईल का, ह्याच्यावर देखील तुम्हाला चर्चा करा. म्हणजे फक्त इंट्युशन बेस
जर एखाद्यानं निर्णय घेतलेला आहे, म्हणजे समजा तुम्ही एखादा निर्णय घेता आहात आणि तो निर्णय हा तुम्हाला असं वाटतं की असं होऊ शकतं, हे तुमचं झालं की इंट्युशन हे मला असं वाटतं म्हणून हे झालंय, परंतु त्याला जर तुम्ही लॉजिकचा आधार दिला नाही, तर्क त्यामध्ये असला नाही, तर तुम्हाला ते साध्य करणं त्या ठिकाणी कठीण जाणार आहे. आता हे साध्य करणं का कठीण जाणार आहे? कारण की तुम्ही त्याच्या पाठीमागे लॉजिकल रिझनिंग केलेली नाही आहे. लॉजिकल रिझनिंग करणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे ज्ञान आणि तर्क याच्या याचं काही मिलाप होणार आहे, ह्या मिलापातनं त्या ठिकाणी एक तुम्ही दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेऊ शकता. अशा प्रकारे हे विधान आपल्याला त्या ठिकाणी सांगत आहे. मग यात तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊ शकतात, वेगवेगळे कोड्स वापरू शकतात, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक्डोट्स वापरू शकतात आणि त्यातनं डिसिजन मेकिंगला कसं या दोन गोष्टी फायद्याच्या होतात आणि ह्या दोन गोष्टी सेपरेटली जर केल्या तर तुमची डिसिजन मेकिंग कशी होऊ शकते आणि या दोन्ही गोष्टी म्हणजे इंट्युशन आणि लॉजिक या दोन्हींचा वापर न करता घेतलेले डिसिजन कसे असू शकतात या संदर्भात देखील तुम्ही ते किती डिझास्टरस असू शकतात या संदर्भात देखील तुम्ही त्या ठिकाणी चर्चा करू शकता. यानंतर पुढचा जो एसे होता पहिल्या याच्यामध्ये, नॉट ऑल हू वंडर आर लॉस्ट. वंडर लॉसचं जी कन्सेप्ट आहे ही बऱ्यापैकी जे आत्ता आपली जनरेशन आहे त्या जनरेशनला ही कन्सेप्ट माहिती आहे वंडर लॉसची. तर सभी भटकने वाले गुम नहीं होते हैं, म्हणजे तुम्ही जर सगळेच भटकता आहात तर तुम्ही हरवूनच जाल असं नाहीये, ह्या प्रकारचं हे वाक्य आहे. आणि J.R. टॉलकिन म्हणून एक रायटर्स आहेत, त्या रायटरचं हे वाक्य त्या ठिकाणी आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही भटकंती कशा करता म्हणजे हे जे काही वंडर आहे, भटकणं आहे, त्या भटकण्याचा आधार काय आहे, हा आधार, त्याच्यानंतर ते भटकंती करण्याच्या मागची प्रेरणा काय आहे आणि तुमच्या आकलनानुसार लॉस्ट म्हणजे हरवून जाणं म्हणजे काय, हरवून जाणे म्हणजे काय, आणि जर तुम्ही भटकंती केली म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाच्या शोधात चाललात, कोणत्या एखाद्या उत्तराच्या शोधात चाललात, तर शेवटी तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला UPSC करायचे आहे तर UPSC करताना कदाचित तुम्ही मार्ग भटकू शकता, ती भटकंती आहे, तो शोध आहे, परंतु शेवटी तुम्ही हरणार आहात का, जर तुम्ही काहीतरी पोस्ट मिळवली म्हणजेच तुम्ही काय झाले, तुम्ही हरलेले नाही. ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही या भटकंतीतनं पण काही ना काही तुम्हाला शेवटाकडं काहीतरी फल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तुम्हाला याच्यात एक लक्षात येत असेल की यातलं जे दुसरा जो आपण टॉपिक बघितलेला आहे पहिल्या सेक्शन मधला, विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक, हा टॉपिक त्या ठिकाणी बऱ्यापैकी लिहिण्यायोग्य होता. ह्याच्यात जो आहे नॉट ऑल हू वंडर द लॉस्ट या टॉपिकमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे, थोडंसं कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे आणि मग यातनं काय होतं की यातनं तुम्हाला उत्तर लिहिणं त्या ठिकाणी जड जाऊ शकतं. परंतु त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे जास्त या संदर्भातले उदाहरणं आहेत त्यांनी हा टॉपिक नक्की लिहिला पाहिजे, त्यातनं तुम्हाला चांगले मार्क्स देखील त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला याच्यातनं तुम्हाला खूप बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग येईल आणि ह्याच्यावर खूप लिहिण्यासारखं होतं. म्हणजे इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिव्हिटी म्हणजे एक रचनात्मक सृजनशीलता जे आहे स्प्रिंग्स फ्रॉम द एफर्ट टू लुक फॉर अ मॅजिकल इन अ मुंडेन म्हणजे काय, सर्वसामान्य गोष्टी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ज्या काही सर्वसामान्य गोष्टी आहेत एखाद्या डे टू डे लाईफ मधल्या म्हणजे दैनंदिन काही घटना आहे ज्यांना आपण जर बघितलं तर आपल्याला त्यात काही विशेष असं वाटत नाही, तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला काहीतरी चमत्कारिक असं शोधण्याची गरज आहे. तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही जसं वागता त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रवास करत असाल त्या प्रवासामध्ये तुमच्या आजूबाजूला काही घडत असेल याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चमत्कारिक असं शोधण्याचा जो प्रयत्न करणार आहे तो जो शोधण्याचा प्रयत्न आहे तो शोधण्याचा प्रयत्न तुम्हाला क्रिएटिव्हिटीकडे घेऊन जाणारी म्हणजे तुमची काही सृजनशीलता आहे म्हणजे चमत्कारिकता आहे. सृजनशीलतेत काय येऊ शकतं, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्ही क्रिएटिव्हिटी आर्टच्या संदर्भात तुम्ही बघता की आर्टच्या म्हणजे तुम्ही बघता की काही कलाकृती खूप सामान्य गोष्टी सांगत असतात परंतु त्या खूप चमत्कारिक असतात.
मग ती काय आहे, तर ती त्या दिग्दर्शकाची नजर आहे. तिनं त्या सर्वसामान्य गोष्टींमध्ये काहीतरी चमत्कारिक बघण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही मूव्हीचं उदाहरण देऊ शकता. एक सामान्य स्टोरी देखील कशी असामान्य होऊ शकते, तिच्यात त्यात ती शोध कसा घेतला जाऊ शकतो, अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे आता काय होतंय की जे क्रिएटिव्हिटी आहे, क्रिएटिव्हिटी आपल्याला काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये आहे. काहीतरी क्रिएटिव्ह माणूस असणं म्हणजे ह्याला काहीतरी खूप मोठी तत्वचिंतनात्मक बैठक असली पाहिजे, अशा प्रकारची जी एक धारणा आहे त्या धारणेवर कुठेतरी आघात करणाऱ्या हा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डे टू डे लाईफमधनं इन्स्पायर होऊन कशी क्रिएटिव्ह लोक तयार झालेले आहेत या संदर्भात काही उदाहरणं देणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे निर्णय घेताना देखील जे क्रिएटिव्ह निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये देखील प्रेरणा काय असते या संदर्भामध्ये तुम्हाला एक विस्तृत अशी मांडणी त्या ठिकाणी बघणं गरजेचे आहे. त्यामुळे त्या मानाने सेक्शन बी मध्ये जो विजनरी डिसिजन मेकिंगवाला टॉपिक होता तो, आणि हा जो क्रिएटिव्हिटीचा इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिव्हिटीचा जो टॉपिक आहे तो, हे दोन टॉपिक त्या ठिकाणी त्याच्यावर लिहिणं त्या ठिकाणी सोपं आहे. आपण किती 2:45ला सुरू करूयात त्यांचं, आणि अजून 20 मिनिटं आहेत. 2:45ला हां, त्यांना बोललो मी तसं. वाटलंच तर तुम्ही या 10 मिनिटांना आणि सेटिंग करून घ्या. ते बोलले की सर लवकर आटपणार आहे. लवकर म्हणजे 3:45 ते 4:45 ते करतील, आणि त्याच्या पुढचं मी म्हणजे त्याच्या पुढं नंतर बघते, पण आत्ता होऊन जाईल. आणि हे ह्याच्यातलं कार्ड पण दुसरं घेऊन या. कार्ड लागतं का तुम्हाला ऑनलाईनला? नाही लागत. ठीक आहे. मग एक तुम्ही कितीला येऊ शकता की एक 5 मिनिटं बाकी असताना, म्हणजे तुम्हाला ते लावणं सोपं जाईल. 2:45ला 5 मिनिटं बाकी असतं. रेकॉर्डिंग चालू आहे ना? नाही नाही, चालू आहे ना? यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो बी सेक्शन आहे. यातले 4 टॉपिक आहेत, त्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. त्यात नेमकं काय अपेक्षित आहे, प्रत्येक चॅप्टर ह्या चॅप्टरच्या मागचं द्वंद्व काय आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता हा जो आहे ग्रेट फेमिनिस्ट सिमॉन दु बुवार यांचं जे सेकंड पुस्तक आहे याबद्दल तुम्हाला माहिती असणारच आहे. तर यांचं हे विधान आहे, आणि ह्या विधानामध्ये त्यांनी काय सांगितलंय, गर्ल्स आर वेड डाऊन बाय द रिस्ट्रिक्शन. म्हणजे ज्या मुली आहेत त्या मुलींवर एक सामाजिक दबाव असतो, आणि ह्या दबावामुळं त्या दबून त्या ठिकाणी जातात. पण ह्या फक्त मुलींच्या बद्दल सांगून थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी मुलांच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. तर ते काय म्हणतात की बॉईज विथ डिमांड्स, म्हणजे काय की मुलं हे ज्या त्यांच्याकडनं अपेक्षा असतात त्याच्यामुळं दबून जातात, तर मुली ह्या त्यांच्यावर असलेले जे निर्बंध आहेत त्या निर्बंधावर त्या ठिकाणी त्या निर्बंधांमुळे त्या ठिकाणी त्या दबून जातात. आणि त्यांनी शेवटी काय सांगितलं की 2 इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स, म्हणजे ह्या दोन्ही ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी समान पातळीवरती त्या ठिकाणी त्या विध्वंसक आहे, हार्मफुल आहेत. त्याचा परिणाम हा दूरगामी त्या दोघांच्या वरती होताना त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे तुम्हाला इथं तुलनात्मक दृष्ट्या 2 गोष्टी लिहायच्या आहेत. त्यातली मुलांच्या संदर्भात त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा, मुलींच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर असलेले निर्बंध. म्हणजे मुलींवर जर निर्बंध असले तर त्या काय करू शकत नाही, त्यांची प्रगती होऊ शकत नाही, त्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होऊ शकत नाही. त्यांच्यावरती जर पर्दा प्रथा अशी काही अंमलात आली तर त्यामुळे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काय परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावरती जेंडर बेस्ड जे डिस्क्रिमिनेशन आहे, लिंगभावात्मक जो काही भेदभाव आहे, त्यातनं मग त्यांची प्रोडक्टिव्ह लाईफ जाणार आहे. ते चूल आणि मूलपर्यंतच त्या सीमित राहू शकता. त्यांची जे समजा अर्ली स्टेज आहे, रेस्ट्रिक्शन म्हणजे काय, तर तुम्ही अर्ली स्टेज बालविवाह केला तर त्यांच्या हेल्थवर काय परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही एक सेक्शनमध्ये तुम्ही मुलींच्या संदर्भात लिहिणं अपेक्षित आहे. दुसऱ्या सेक्शनमध्ये बॉईज विथ डिमांड म्हणजे काय, तर पुरुष असणं म्हणजे मुलगा असणं, तर मुलांकडनं काही ना काही अपेक्षा असतात. म्हणजे त्याच्याकडनं शिक्षणाच्या संदर्भात अपेक्षा असतात, त्याच्याकडनं वेगवेगळ्या कमवण्याच्या संदर्भातल्या काही अपेक्षा असतात. आता तुम्ही मुलांच्या संदर्भात बघितलेलं असेल की
मुलांना नेहमी सांगितलं जाणार की तुम्ही काहीतरी म्हणजे समजा एखादा चांगला खेळाडू होऊ शकला असेल तर त्याला एखादा मध्यमवर्गीय घरातनं कुटुंबातनं पालक काय म्हणतात की नाही नाही तू पुढे 2 पैसे कसे कमवणार आहेत, मग त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि त्यातनं त्या माणसावर त्या व्यक्तीच्या एकंदरीत जीवनावर काय परिणाम होतो या संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही वाहत जाऊ नका. म्हणजे 1200 शब्दांपैकी 600 शब्द हे तुम्हाला मुलींच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरच्या निर्बंधाच्या संबंधामध्ये लिहायचं आहे आणि उरलेला जो 50% पोर्शन आहे तो 50% पोर्शन तुम्हाला त्या ठिकाणी मुलांच्या संदर्भामध्ये लिहिणं गरजेचं आहे. या अशा प्रकारच्या टॉपिकमध्ये काय होऊन जातं की तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे आणि त्यातनं तुम्ही कोणत्या पद्धतीच्या गोष्टींकडे कसं बघता ह्या गोष्टींमुळं तुमचं असं होऊन जातं की एक सेक्शनवर खूप भर दिला जातो, एक सेक्शन राहून जातो. हे बॅलन्सिंग जे आहे हीच तुमची प्रशासनात तुम्हाला घेण्याकरताची एक टेस्ट आहे. अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिकमधनं ती टेस्ट तुमची त्या ठिकाणी बऱ्यापैकी चेक केली जाते की तुम्ही संतुलित विचार करता का, तुम्ही खूपच टोकाचे विचार तर करत नाही ना आणि तुम्ही त्या दोन्ही गोष्टीला म्हणजे प्रत्येक टॉपिकमधल्या प्रत्येक शब्दाला तुम्ही न्याय देता आहात का हे या ठिकाणी चेक करणं त्या ठिकाणी शक्य होतं. याच्यानंतर पुढचा जो आहे तो मॅथमॅटिक्स इज द म्युझिक फॉर रिझन. म्हणजेच गणित हा जो विषय आहे त्या गणित विषयाला गणिताचं जे ज्ञान आहे, गणित ज्ञान का संगीत आहे असं त्यांनी हिंदी ट्रान्सलेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हे जे तर्क आहे, ज्ञान आहे, त्याचं एक म्युझिक आहे, त्याचं एक संगीत आहे. संगीत म्हणजे काय तर ती मधुरता आहे. संगीत म्हणजे काय तर तुम्ही त्यात गुम होऊन जाऊ शकता, तुम्ही त्यात मग्न होऊन जाऊ शकता. तर तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे संगीत, मॅथमॅटिक्स आणि रिझन ह्या 3 कीवर्ड्सवर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिणं आहे. जेम्स जोसेफ सेल्वेस्टर हे एक गणितज्ञ आहेत, त्यांचं हे वाक्य त्या ठिकाणी आहे. म्हणजे गणित हे काय आहे, गणित हे प्युअर सायन्स आहे का, प्युअर आर्ट आहे का, गणित हे कशाचा शोध घेण्याकरता असतं आणि मग त्या प्रश्नाच्या शोधांमध्ये त्यामधलं जे तर्क आहे त्यामध्ये जे काही रिझन आहे इथं त्यांनी जरी नॉलेज सांगितलं म्हणजे हिंदी ट्रान्सलेशनमध्ये काय दिलंय त्यांनी की गणित ज्ञान का संगीत आहे, परंतु इथं रिझन दिलेलं आहे. रिझन काय आहे, तर्क काय आहे याच्या संदर्भात तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. म्युझिक म्हणजे काय, म्युझिक म्हणजे तुम्हाला कोणती अनुभूती देतं, म्युझिकमधनं तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि म्युझिक एकंदरीत मानवी जे सौंदर्यसृष्टी आहे, सौंदर्यशास्त्र आहे, तुमची जी काय अनुभूती आहे त्या अनुभूतीला कसं मदत करतं. ह्या सगळ्याच्या मिलापामधनं रिझन कसं मॅथमॅटिक्सच्या दृष्टीनं एक म्युझिक आहे त्या विषयाच्या अनुषंगानं हे तुम्हाला डिटेलमध्ये हे कम्पॅरेटिव्हली मान्य आहे की हा टॉपिक थोडासा टफ आहे. तुम्हाला गणित हे वाटणारं वृक्ष म्हणजे तुम्हाला इथं बघितलं वाटेल सर गणित हे आम्हाला वृक्ष वाटतं, ह्यात काही इंटरेस्ट येण्यासारखं आणि तुम्हाला म्हणजे UPSCला ह्याच्यात काय म्युझिक वगैरे दिसायला लागलेलं आहे. म्युझिक म्हणजे एक मनोरंजन आहे आणि गणित म्हणजे वृक्ष आहे, तर यांचा कसा मिलाप घालायचा. अर्थातच थोडासा टॉपिक क्रिटिकल आहे, विचार करायला उद्युक्त करणार आहे आणि लिहायला थोडा कठीण आहे. पण जर तुमच्याकडं बॅकएंडला तुम्हाला जर गणित प्रिय असेल तर तुम्हाला गणितातलं तर्क माहीत आहे, तर्काच्या नुसार गणित कसं बहरत जातं फुलत जातं हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे एक चांगल्या प्रकारचं जस्टिस तुम्ही या टॉपिकला त्या ठिकाणी देऊ शकता. यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट हॅज अ लेस चॅरिटी. म्हणजेच काय तर जो समाज आणि हे कोणाचं आहे तर हे राल्फ नडार हे एक अमेरिकन लॉयर आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, यांचं हे विधान आहे. त्यांचं काय म्हणणं आहे तर ज्या समाजामध्ये न्याय असतो, ज्या समाजात न्याय असतो त्या समाजामध्ये कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी चॅरिटी करावं, दानधर्म करावा लागतो. आता हा नेमका काय द्वंद्व आहे म्हणजे इथं न्याय आणि चॅरिटी, न्याय आणि दानधर्म याच्यामधलं हे एक द्वंद्व आहे. म्हणजे हे कमी असलं तर हे जास्त, हे जास्त असलं तर हे कमी. पण आता हे नेमकं कसं असतं तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याला तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसकडे घेऊन जाऊ शकता, याला तुम्ही त्या ठिकाणी
डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसकडे घेऊन जाऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही त्याला सामाजिक न्यायाच्या संकल्पनेकडे घेऊन जाऊ शकता आणि न्याय समाज रचनेमध्ये इक्विटेबल डिस्ट्रीब्युशनकडे जाणारा जो कम्युनिस्ट थॉट आहे त्या कम्युनिस्ट थॉटकडे देखील त्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊ शकता. हे अत्यंत विस्तृतपणे याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात, परंतु तुम्हाला न्याय म्हणजे काय, न्यायाचे वेगवेगळे जे कांगोरे आहेत ते काय आहेत, वेगवेगळे आयाम काय आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. सोसायटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चॅरिटीच्या सोसायटी समाज म्हणून जी संरचना आहे तिच्यावर थोडंसं लिहिणं गरजेचं आहे. प्लस चॅरिटी म्हणजे काय, दानधर्म म्हणजे काय आणि हे करण्याचं इन्स्टिट्यूशनल काय रूप आहे, त्याच्यानंतर ह्याच्यावर तुम्ही विस्तृत असं नेमकं चॅरिटीच्या अंतर्गत काय काय येतं आणि चॅरिटीतनं नेमकं काय काय साध्य होतं या ठिकाणी तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे तो आपण त्या ठिकाणी बघणार. म्हणजे जनरली तुम्हाला एक लक्षात येत असेल की सेकंड सेक्शनमध्ये लिहिण्यासारखे 3 टॉपिक आहे. हा एक आहे, ह्याच्या अगोदरचा जो आपण बघितलेला आहे तो म्हणजे सिमोन दे बुव्वार यांचं जे वाक्य आहे ते गर्ल्स वेटेड ऑन म्हणजे मुली आणि मुलं यांच्या संदर्भातलं जे वाक्य आहे ते, आणि हा एक 2, आणि याच्यानंतरचा जो अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जो थॉट आहे तो म्हणजे एज्युकेशनच्या संदर्भातला. ह्यावर तुम्ही 3 वर विस्तृत लिहू शकता आणि खूप लिहू शकता. म्हणजे इथं निवड करायला तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की आता सर ह्याच्यातनं काय निवडायचं आहे आम्ही, पण त्याच वेळेस तुम्हाला वाटलं असं मी एकदा पेपर दाखवून देतो, म्हणजे पेपर दाखल्यावर तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया येईल. तर यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की त्या ठिकाणी आता ह्याच्यात काय लिहायला हवं आणि ह्याच्यात खूप काही लिहिण्यासारखं आहे. व्हेरॅज तुम्हाला पहिल्या सेक्शनच्या संदर्भात असं होऊन जाऊ शकतं की पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला नेमकं काय लिहायचं ह्याचा देखील प्रॉब्लेम त्या ठिकाणी ह्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल हे जे पहिलं सेक्शन आहे त्या पहिल्या सेक्शनमध्ये लिहिण्यासारखं काय आहे आणि दुसऱ्या सेक्शन, आता पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला थोडंसं दिसत नसेल, मी वाचून दाखवतो. ह्यातले कोणते कोणते टॉपिक लिहिण्यासारखे होते तर थिंकिंग लाईक अ गेम हा एक चांगला होता. विजनरी डिसिजन मेकिंगच्या संदर्भात तुम्ही लिहू शकला असता आणि क्रिएटिव्हिटीच्या संदर्भात, म्हणजे इथं 2 पैकी तुम्हाला लिहिणं सोपं आहे. ह्या 3 पैकी ह्यातला हा टॉपिक थोडासा जड जाऊ शकतो, वंडर नॉट ऑल हू वंडर लॉस्ट वाला. आणि इकडं असं आहे की 3 जे टॉपिक आहेत ते 3 टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी 3 टॉपिकमध्ये आता मी काय निवडू हे आणि मी ह्यातलं किती काय काय लिहू असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटू शकतं. आता शेवटचा टॉपिक आपण त्या ठिकाणी बघूया. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणजे ग्रेट सायंटिस्ट, त्यांचं हे विधान आहे की एज्युकेशन, आता इथं शिक्षण याच्यावर भर द्या. शिक्षण म्हणजे साक्षरता असं नव्हे, साक्षरता आणि शिक्षण यातला जो मेन डिफरन्स आहे तो डिफरन्स इथं तुम्हाला महत्वाचा आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन दॅट व्हॉट वन हॅज लर्न इन स्कूल. म्हणजे शाळेमध्ये जे काही शिकलेलं आहे त्याच्या पलीकडे शिक्षण आहे. शिक्षा हिंदी वाचून दाखवतो. शिक्षा वह है जो विद्यालय में सीखी गई बातों को भूल जाने के बाद भी शेष रहती है. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्हाला काय शिकवलेलं आहे हे शिकवणं जरी तुम्ही विसरलात त्यानंतरही तुमच्यामध्ये काय जे काही मूल्य व्यवस्था आहे, जे काही विचार आहेत, हे जे काही तुमच्याकडं संचित असतं, हे काही तुमच्याकडं त्या ठिकाणी प्रेझेंट असतं, याला तुम्ही शिक्षण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच हे जे शिक्षण आहे ते शिक्षण तुमच्या अनुभवातनं येतं आहे, तुम्ही समाजातनं ते शिकता आहात, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचतायत त्याच्यातनं स्वतः काय शिकता आहात, तुमची मूल्य व्यवस्था काय आहे, तुमच्यावर संस्कार काय झालेले आहेत आणि यातनं तुम्ही शिक्षित कसे होता हे या ठिकाणी आहे. म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला तुम्ही साक्षरतेच्या अंगाने देखील त्या ठिकाणी बघू शकता, किंवा मग एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मधलं जे काही शिक्षण आहे ते तुमचं कसं तुम्ही याच्यानंतर काय काम करणार आहात, काय करिअर करू शकतात याच्या संदर्भातलं आहे. आणि मूल्य शिक्षण काय आहे, तुमचं मूल्य व्यवस्था कशी निर्माण होऊ शकते या संदर्भातलं जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी द्वंद्व त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे संस्थात्मक शिक्षण आणि गैरसंस्थात्मक म्हणजे काय, तुम्हाला जे शाळेमध्ये शिकवले जातात ते, आणि हे शाळेतलं शिक्षण संपल्याच्या नंतर हे जर तुम्ही विसरूनही गेले तरी तुम्हाला गैरसंस्थात्मक शिक्षणातनं काय फायदा होऊ शकतो या संदर्भातली ही माहिती तुम्ही या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी लिहू शकता. अशा प्रकारे आपण ह्या टॉपिकच्या संदर्भामध्ये एक थोडक्यात असं घेतलेलं आहे. जशी आपली बॅच चालू होतीच आहे 17 सप्टेंबरपासून, या बॅचमध्ये आपण प्रत्येक हे टॉपिक तर घेणार आहोत, वेगवेगळे PIQ देखील एसेचे जे लेक्चर्स तुमचे असणार आहेत त्यामध्ये आपण ते डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेणारच आहोत.
आज आपण फक्त एक थोडासा एक ओव्हरव्ह्यू घेतला आहे आणि आत्ताच एक्झाम झालेली आहे, तर तुमच्यात ती जी एक्साइटमेंट आहे की सर नेमकं काय पेपर आलेला आहे, कसा पेपर आहे आणि इथून पुढे आम्ही तयारी करताना कसं करायला हवं, तर यातनं एक काय म्हणतात त्याला, तुम्ही यातनं काय घेऊ शकता, सार काय आहे ह्या लेक्चरचं. तर सार असं आहे की तत्वज्ञानात्मक निबंध लिहिण्याची तयारी ठेवा, त्या संदर्भातला अभ्यास करा, वाचन करा, वेगवेगळे लेख वाचा. त्याच्यानंतर सब्जेक्ट डिकोड कसं करणं आहे, सब्जेक्टवर वेगवेगळे एक्झाम्स कसे निर्माण करायचे हे तुम्हाला आम्ही क्लासमध्ये सांगणारच आहोत. पण त्यासोबत तुम्ही स्वतः देखील त्याच्यावर विचार करणं, ब्रेनस्टॉर्मिंग करणं हे अशा प्रकारच्या एसेला टॅकल करताना खूप आवश्यक आहे, हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असणार आहे. तर भेटूयात आपण रेग्युलर जे आपल्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये तर भेटणारच आहोत. हे लेक्चर या ठिकाणी झालेलं आहे, तुमच्या मित्रांपर्यंत देखील तुम्ही ते शेअर करा. धन्यवाद.